पुन्हा एकदा सांगतो, जगातली कोणतीही व्यक्ती तुम्हाला सुख देत नाही आणि जगातली कोणतीही व्यक्ती तुम्हाला कधी दुःखही देत नाही. अलीकडच्या काळात या पोरांना पोस्टमनचं काम माहीत नसेल फारसं, पण तुम्ही सगळ्या लोकांनी आपल्या कामामध्ये पोस्टमन माहिती आहे. आता समजा एखाद्या माणसाला पैशांची अडचण आहे, मुलाची फी भरायची आहे, लाईट बिल भरायचं आहे, खिशात पैसे नाही आहेत, कोणी उसने देईल असं कोणी दिसत नाही डोळ्यापुढे. हां, पैशांसाठी विचारात पडला आहे, कुठं करायची व्यवस्था पैशांची. आणि त्याचवेळी पोस्टमन मनी ऑर्डर घेऊन आला 500 रुपयाची, तर किती बरं वाटेल. अरे मला पैशांची अडचण होती, 500 रुपयाची मनी ऑर्डर आली. तो त्या पोस्टमनच्या गळ्यात मिठी मारेल का? अरे किती चांगला माणूस रे तू, मला 500 रुपये पाहिजे होते, बरं त्याला तो आणून दिलेत, खूप चांगला माणूस आहे म्हणून पोस्टमनला कोणी मिठी मारेल का? नाही ना. आणि समजा तो अडचणीत असताना पोस्टाने बँकेकडे नोटीस आली असेल, पैसे भरले नाहीत, घरावर जप्ती येईल, तो पोस्टमनला शिव्या देईल का? काय नालायक माणूस रे, मी आधीच पैशाच्या मला अडचणीत आहे, वर नोटीस आणून दिली. पोस्टमनची भांडत नाही ना तुम्ही का? पोस्टमन फक्त पोचवायचं काम करतो आहे, तो त्याच्या खिशातून तुम्हाला 500 रुपये देत नाही. कोणीतरी 500 रुपये पाठवले, पोस्टमनने ते आणून दिलेत, मग तुम्ही आभार कोणाचे माना? पोस्टमनचे का ज्याने पाठवले त्याचे? कळतं आहे? आभार कोणाचे म्हणाल? ज्याने पाठवले त्याचे का पोस्टमनचे की बाबा खूप चांगला आहे तो? नाही. नोटीस आली, तुम्हाला संताप झाला, तो पोस्टमन शिवाय का देणार का? नाही. मुलगा झाले, आमच्या वेळी तार होती, फोन नव्हते, आणि खेडेगावात तार मशीन पण नव्हतं, टेलिग्राम यायचे. आता मुलीला मुलगा झाला शहरामध्ये, तिकडून तार आली, आईबाबा झालं तार पडली, आईबाप खुश, अरे पोस्टमन दादा किती चांगला माणूस रे, सकाळी उठल्या उठल्या किती छान बातमी आणून दिली. पोस्टमध्ये कौतुक करता? त्याने फक्त टेलिग्राम आणून दिला. आणि कोणी नातेवाईक मेल्याची तार आणून दिली तर शिव्या देता. सकाळी उठायला काय नाल्यामुळे सकाळी उठायला काय आणून दिलं, आणि ते काका होते, चुलत काका वारले. पोस्टमन फक्त आणि फक्त आणून द्यायचं काम करतो. कळतं आहे सगळं? तुमच्या नशिबात तुमच्या प्रारब्ध कर्माने जे सुख आहे ते सुख तुम्हाला मिळेलच. समोरची व्यक्ती फक्त पोस्टमनचं काम करते, आणून द्यायचं. तुमच्या नशिबात जे दुःख आहे, प्रारब्धाने जे दुःख भोगायचं आहे, ते दुःख तुमचं प्रारब्ध कर्म आहे. समोरचा माणूस फक्त निमित्त बनतो ते दुःख तुम्हाला आणून पोहोचवायचं. पण तुमचा स्वभाव असा आहे, तुम्हाला पोस्टमनचा विसरून जाता आणि त्याच्यामुळे सुख मिळालं त्याच्याबद्दल आसक्ती करतात, ज्याच्यामुळे दुःख मिळालं त्याच्याबद्दल तिरस्कार करतात. समोरची व्यक्ती फक्त आणि फक्त पोस्टमनचं काम करतं. हे जर तुम्हाला नीट कळालं तर कोणामध्येही मन आसक्त होणार नाही आणि कोणाबद्दलही तिरस्कार वाटणार नाही. मग ते शांत मन ईश्वराकडे आपोआप जाईल. तुम्ही आला तर या गोष्टीमध्ये सगळ्या बँकमध्ये कॅशियर आहेत आणि तुमचं त्याच्या शेजारी राहतो. सकाळी सकाळी दोघांच्या कडाक्याचं भांडण झालं आहे त्या कॅशियरशी. दुपारी तुम्हाला बँकेत जावं लागेल पैसे काढायला. तुमच्या खात्यामध्ये 40,000 रुपये जमा आहेत. तुम्ही 10,000 रुपये चेक केला विड्रॉ करण्यासाठी. तो कॅशियर तुम्हाला मना करेल, देत नाही तुझे पैसे म्हणून. का? तुमच्या खात्यावर 40,000 जमा आहेत, त्यातले फक्त 10,000 रुपये तुम्हाला काढायचे आहे. त्या कॅशियरची भांडण झालं असेल, मारामारी झाली असेल, तरीही त्याला ते 10,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. याच्या उलट तुमचा लहान भाऊ बँकेत कॅशियर आहे, चुलत भाऊ म्हणा
बहिणीचा नवरा म्हणा, भाचा म्हणा, अगदी जवळचा माणूस बँकेत कॅशियर आहे. खूप प्रेमाचे संबंध आहेत मामा भाच्याचे. बँकेत गेले, 40,000 रुपये बँकेत जमा आहेत. 50,000चा चेक लिहिला, देईल तो. अगदी तुमचा ज्येष्ठ खंडचा मित्र असला, अगदी जवळचा नातेवाईक असला, तरी जर बँकेत 40,000 जमा असतील आणि तुम्ही 50,000चा चेक दिला, तो तुम्हाला फुटी कोडी देणार नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढा, तुम्हाला तेवढेच पैसे मिळतील जेवढे तुमचे बँकेत जमा आहेत. तुम्हाला तेवढंच सुख मिळेल जे मागच्या जन्माच्या कर्माने, प्रारब्धाने तुमच्या वाट्याला आलेलं आहे. तुम्हाला तेच दुःख मिळेल जे मागच्या जन्माच्या कर्माने तुमच्या वाट्याला आलेलं आहे. ते सुख कोणाच्या माध्यमाने येतं हा भाग वेगळा, ते दुःख कोणाच्या माध्यमाने येतं हा भाग वेगळा. जे सुख दुःख तुम्ही अनुभवता ते तुमचं प्रारब्ध कर्म सुख दुःख आणतं. हे जर नीट समजलं तर कोणाशीही कोणाबद्दल आसक्ती नाही, कोणाबद्दल तिरस्कार नाही. तुमचं मन असंच भटकतं कुठून कुठं. तुमचा नेहमीचा अनुभव, समजा तुम्ही बाजारात गेलात, वांगी आणलीत, टमाटे आणलेत आणि चिरायला बसलं आणि वांगं चिरताना त्या वांगं आतून सडकं निघालं, आळी निघाले, खराब निघालं. वरून चांगलं होतं, आतून आळी निघाली, सडकं निघालं. बाय काय करतील? तोंड वाकडं गेलं, छी वांगं सडकं निघालं, फेकून द्यावं लागलं. तोंड वाकडं होतं ना, चेहरा नाक रडतात ना, स्वाभाविक हो. बाजारून पैसे खर्च करून वांगं आणलं, टमाटर आणलं, तो खराब निघाला तर नाराज होते. वांग्याचे भाव काय तर आम्हाला माहिती नाही, पण एवढं नक्की माहिती की वांग्यापेक्षा आंबे महाग असतात. बरोबर? आंबे महाग असतात ना. तुम्ही बाजारातून आंबे आणले, रस काढला आणि अर्धा भाग वरची टरफल आणि कोया फेकून द्याव्या लागल्यात, त्यावेळी तोंड वाकडं करता नाही ना करत. अर्धा भाग फेकून दिला गेला टरफली आणि कोयांचा, तरी तुम्हाला खटकत नाही, तरी तुमचं तोंड वाकडं होत नाही, चव निघत नाही, असं होत नाही. का? कारण तुम्ही हे आधीच मनाने स्वीकारलं आहे की आपण पैसे आंब्याच्या रसाचे दिले, टरफली आणि कोया फेकायचं आहे. हे तुमच्या मनाला आधीच माहिती असल्यामुळे ते फेकलं की तुम्हाला काही नाराजी होत नाही. पण वांगं सडकं निघावं हे तुम्हाला अपेक्षित नसतं, म्हणून ते टोचतं, म्हणून तोंड वाकडं होतं. कळतं आहे? हे जर साधी गोष्ट कळाली तर जीवनाचे सगळे रस आपोआप उलगडतील. तुम्हाला ते दुःख होतं, ते दुःख अपेक्षा भंगातून होतं. तुमची अपेक्षा नाही की वांगं खराब निघावं, ते खराब निघालं, अपेक्षा भंग झाला म्हणून तुम्ही नाराज झाला. प्रत्येक दुःख आठवून बघा, दुःखाचं एकमेव कारण आहे तुमच्या अपेक्षा भंग. जर अपेक्षा करण्यात सुटून गेलं तर, कुठल्याच गोष्टी कोणी अपेक्षाच मनात राहिली नाही तर मग कसलं दुःख. आम्ही पुष्करला गेलो होतो, ब्रह्मदेवाचं मंदिर, भारतात एकच मंदिर, बाहेर खूप गर्दी होती. आतमध्ये पुजारी ते संन्यासी होते स्वतः, त्याने आम्हाला बघितलं, म्हणाले महाराज आत या ब्रह्मदेवाजवळ. आम्ही आत गेलो, आम्ही स्पेशल व्यवस्था थेट ब्रह्मदेवाच्या पायापर्यंत किंवा मूर्तीपर्यंत. बाकी लोक खूप इतक्या अंतरावरून कठळा तिथून दर्शन करत आहेत. तो संन्यासी पुजारी आम्हाला म्हणाला कि महाराज जी, मन में कोई इच्छा हो तो भगवान ब्रह्मदेव को कह दीजिए, वो आपकी मनोकामना पूरी करेगा. आम्ही त्याच्याकडे बघितलं, हसलो, म्हणालो संन्यासाला कोणती इच्छा असत नाही आणि कोणती इच्छा असेल तो संन्यासी असू शकत नाही. मनात जर कोणती इच्छा असेल तर तो संन्यासी नाही.
आणि जो खरा संन्यासी आहे त्याला कुठली इच्छाच नाही आहे. आम्हाला काय असली इच्छा, आम्हाला काय मागायचं ब्रह्मदेवाकडे, काहीच मागायचं नाही. इच्छा संपणे श्वास बाकी, याचे नाव मोक्ष असे. तुमचं उलटं होतं. श्वास संपणे इच्छा बाकी, तो मृत्यू होतो, पुन्हा घेऊन येतो उरलेल्या इच्छा पुऱ्या करायला. श्वास संपणे इच्छा बाकी, याचे नाव मृत्यू असे. इच्छा संपणे श्वास बाकी, जिवंत आहात अजून, इच्छा कोणतीच उरली नाही, याचे नाव मोक्ष असे. सगळ्या इच्छातून मुक्त होऊन जाणं, सगळ्या बंधनातून मुक्त होऊन जाणं, याची देह याची डोळ्यात यावी. पण तुम्हाला होतं काय माहिती आहे, तुमच्या इच्छाच तुम्हाला नडतात, अपेक्षा नडतात. एक घटना सांगतो, प्रश्न विचारतो, प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं आहे. आम्ही एका प्रिन्सिपलला भेटायला त्याच्या घरी गेलो अहमदाबादला. खरं आम्ही त्यांच्याकडे मुक्कामाला गेलो होतो. वैशाख महिन्याचे दिवस होतो, म्हणजे काय समजेल अशा भाषेत मे महिना. वैशाख सांगितलं कळत नाही हो. वैशाख महिन्याचं कडक ऊन पडलेलं होतं. आम्ही तिथं पोहोचेपर्यंत दुपारचे 2 वाजले होते. आम्ही त्यांच्या घरी गेलो. चांगला परिचय होता. त्यांच्या सुनेने माठाचं पाणी आणून आमच्यासमोर ठेवलं आणि थोडे संकोचाने म्हणाली, स्वामीजी पाणी फ्रीजचं नाही आहे, माठाचं आहे. आम्ही म्हणलो काय फरक पडतो, आमच्या आश्रमात फ्रीज नाही आहे, आम्ही माठाचंच पाणी पितो, आम्हाला फ्रीजच्या पाण्याची गरज पण नाही आहे. पण तुला काय एवढा संकोच वाटला फ्रीजचं पाणी नाही म्हणून? माठाचं पाणी दिलं हे तुला का खटकलं? आम्हाला माठाचंच पाणी पितो. नाही त्याचं काय आहे, माझ्या लहान मुलाला निमोनिया झाला आहे, माझ्या लहान मुलाला निमोनिया झालेला आहे, छातीत खूप कफ आहे, ताप आहे. आमच्याकडे फ्रीज आहे, आम्ही त्या फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली काढली प्यायला, तोही रडतो, तोही जिद्द करतो, मलाही पाहिजे, मलाही पाहिजे. त्याला हे कळत नाही की फ्रीजचं पाणी प्यायल्यावर त्याचा खोकला वाढेल, कफ छातीत वाढेल, त्याची तब्येत आणखी बिघडेल. हे त्याला कळत नाही. तो हट्ट करतो, जिद्द करतो, म्हणून आम्ही फ्रीजच बंद करून टाकला. आणि त्याला सांगितलं आपला फ्रीज खराब झाला आहे, त्यामुळे थंड पाणी नाही आहे. आम्ही 2 दिवसापासून फ्रीज चालूच केला आणि बंद ठेवला आहे. आता आम्हाला सांगा, तुम्ही त्या मुलाला काय म्हणाल की अंगात ताप आहे, छातीत कफ आहे, खोकला येतो आहे, निमोनिया झालेला आहे, आणि तरी तो त्या फ्रीजच्या थंड. बाळक आहे, बालबुद्धी आहे, त्याला कळत नाही की निमोनिया कफमध्ये थंड पाणी प्यायचं नाही. हे त्याला कळत नाही, समजत नाही. समजून सांगितलं तरी कळत नाही. का? बालबुद्धी आहे. बरोबर? खरं ना? आता आम्हाला सांगा, तुमची बुद्धी बालबुद्धीसारखी नाही का? ज्या वासनेमुळे वारंवार जन्म घ्यावा लागतो आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे ज्या वासनामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं आहे, आणि तरी त्या वासनेचा मोह तुमच्याकडनं सुटत नाही. म्हणजे तुमची बालबुद्धी नाही का? तर मुलाला काय म्हणता बालबुद्धी? तुम्हाला जर खरोखर बुद्धी आली असती तर तुम्हीच म्हणायचं की या काय पाहिजे, कशाला त्यात अडकायचं नाही. दुसरी गंमत सांगतो. आश्रमात आम्ही जीवनाने घरचं बांधावं म्हणून 4 लगे मस्तपैकी खोके करून लावून ठेवलेले आहेत. विचार हे आले 4 खोके लावून ठेवले आहेत. चिमण्या येतात, घरटं करतात. आणि ते बाहेर एक चांगले खोके लावून ठेवलेले आहेत, प्लायवूडचं केलेलं आहे, त्याला सनमायका लावला आहे, दिसायलाही छान आहे. तरी काही वेळा एखादी चिमण्यांची जोडी आतमध्ये येते, पंखा चालू असेल त्याला धक्का लागते, मरेल. तर पंखा बंद करायचो की त्या चिमण्यांना काढायला लागतो. त्यांचे घरटी बांधायचे दिवस आले तर चिमणी आतमध्ये येतात घरामध्ये,
आणि त्या ट्यूबलाईटच्या याच्यावर घरटी करायचा प्रयत्न करतात, पंख्यावर घरटी करायला. त्या ट्यूबलाईटच्या याच्यावर त्यांची घरटी तर होतच नाही. तो चॉक असतो, ओरसा असतो, त्या घट होत नाही. पण ते त्या चिमण्यांना कळत नाही, म्हणून त्या काड्या आणतात, त्यावर ठेवत जातात, घरटं बांधायचा प्रयत्न करतात. सगळी मेहनत बेकार जाते, कारण ते घरटं नीट होणार नाही, तर त्यांना अंडीही देता येणार नाही. पण चिमण्यांजवळ ही बुद्धी नाही. आणि धोका काय, पंखा चालू असेल तर. आणि म्हणून आम्हाला काय करावं लागतं, त्या चिमण्यांना हाकलावं लागतं. चिमण्या घरटं बांधायला खोल्यांमध्ये आलं, मंदिरात आलं, तर आम्ही चिमण्यांना बाहेर हाकलतो. आता आम्ही जर चिमण्यांना बाहेर हाकलतो तर आम्ही कठोर आहेत का? तुम्ही आम्हाला दुष्ट म्हणाल, कठोर म्हणाल, आणि त्या गरीब बिचारा चिमण्या त्याला तुम्ही घरटे बांधू देत नाही असं म्हणाल. कारण आम्हाला जर चिमण्याबद्दल राग असता तर आम्ही त्यांच्यासाठी एवढे घर बांधून 15 घरं आहेत छानपैकी. म्हणजे चिमण्याने घरटी बांधावी म्हणून आम्ही ती व्यवस्था केली आहे. पण चिमण्या त्याच्याऐवजी आतमध्ये येऊन घरटी बांधायचा प्रयत्न करतात. त्यावेळी जर आम्हाला त्यांना हाकलावं लागलं तर तुम्ही आमच्यावर कठोर, निर्दयी असा आरोप कराल नाही ना? का? त्या चिमण्यांना कळते, तुम्हाला कळतं की इथं घरटं बांधलं जाणार नाही. बांधलं तर अंडी राहणारी खाली पडतील, पंखा चालू असेल यांच्या जीवावर बेतील, हे तुम्हाला सगळ्यांना कळतं. म्हणून आम्ही त्या चिमण्यांना हाकलतो. तुम्ही आम्हाला कठोर, निर्दयी म्हणत नाही. पण होतं तुमच्या जीवनात उलटं. प्रत्यक्षात तुम्ही जीवनात उलटं वागतात. कसं उलटं वागतात? तुम्ही घर बांधायची इच्छा केली, काही ना काही अडचणी आल्यात, घर बांधलं गेलं नाही, तर तुझा सगळा राग देवावर निघतो. काय देवा आहे, आमचा नशिबात नाही, पैसे गोळा केले, कुणी ॲक्सिडेंट झाला, तिथं खर्च झाले, तुम्हाला तुमचं घर बांधता आलं नाही, तर निराश होऊन तुम्ही देवाला शिव्या घालतात, अपशब्द बोलतात मनातल्या मनात. आणि ती भगवती म्हणत असेल, अरे तू तुझा मोह या घरात अडकू नकोस, तुला तिथं यायचं आहे. यात गत्वानंद निवर्तन्ते तद्धाम परमम. जिथं गेल्यावर परत यायचं नाही, तिथं तू घर बांध. ज्या मुख्यपदी पोचला परत यायचं नाही या जगामध्ये, तिथं तू घर बांध. आणि तिथं तुझं घर व्हावं म्हणून मी तुझं इथं घर होऊ देत नाही. मग ते आपण सगळ्यांनी श्लोक म्हटला. कुठला श्लोक म्हटला? सर्व मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. ते भगवती कशी आहे? मंगल करणारी आहे, सुख देणारी नाही. ती शिवा आहे. शिवा म्हणजे अहेतुक कल्याण करणारी शक्ती. शिव शब्दाचा अर्थ आहे कुठलाही मनात अपेक्षा न ठेवता, कुठलाही हेतू नसताना जी ईश्वर सत्ता तुमच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील आहे, त्याला शिव शब्द आहे. शिवे सर्वार्थ साधिके. मग ती भगवती मंगल करणारी आहे, ती कल्याण करणारी आहे. आणि म्हणून त्या भगवतीच्या कृपेने तुमच्या जीवनात जर दुःख आलं तर का स्वीकारत नाहीत? का धावपळ सुरू होते दुःखापासून पळण्याची? तुम्हाला सगळ्यांचा स्वतःबद्दल गैरसमज आहे की तुमची ईश्वरावर श्रद्धा आहे. खोटं आहे, खोटं आहे. तुमची ईश्वरावर श्रद्धा आहे त्यावेळी तुम्ही म्हणू शकाल, ज्यावेळी दुःखाला देखील तुम्ही ईश्वराचा प्रसाद समजाल. तुमच्या जीवनात येणारं कोणतंही दुःख ज्यावेळी त्यात देखील तुम्ही ईश्वराची कृपा समजाल, त्यावेळी समजा तुमची ईश्वरावर खरी श्रद्धा आहे, सुखाने नाही. सांगायचा उद्देश असा की तुम्ही तुमचं प्रत्यक्ष वागणं आणि तुमची उपासना यात केवढं अंतर येते बघा.
तुम्हाला जे हवं ते मिळालं नाही तर तुम्ही दुःखी होता. मग तो ईश्वराला भेदभाव करण्याचा आरोप करतात. आम्ही छोटीशी छानशी गोष्ट सांगतो. गोष्ट ऐकायची नाही आहे, उत्तर द्यायचं आहे. उत्तर द्यायचं आहे. गोष्ट छानशी गोष्ट आहे, आम्हाला खूप आवडते ती गोष्ट. एक माणूस आहे, त्याचा स्वभाव असा विचित्र आहे. 2-4 ठिकाणी नोकऱ्या केल्यात, कुठेही मालकाशी पटलं नाही, नोकरी सोडून यावं लागलं. 2-4 नोकऱ्या केल्या, सुटल्यात. तर त्याने विचार केला, जाऊ द्या, नोकरी करायच्या आपण धंदाच करू. म्हणून त्याने कसलं ते दुकान टाकलं. लाखाचे 12,000 केलेत, दुकाने बंद झालं. आणि अशी परिस्थिती आली की घरात खायला काही नाही, नोकरी नाही, धंदा नाही, काही उरलं नाही आहे. म्हणून बायको मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. मी इथं भुके मरते आहे, मुलं भुके आहेत, तुम्ही 2 पैसे कमवायची अक्कल नाही, तुम्हाला 2 पैसे कमवत नाही आहे, असं म्हणून बायको मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. हा एकटा उरलेला आहे. ते होतं घरामध्ये थोडंफार ते विकून 2-4-8 दिवस काढले कसे तरी. आणि एक दिवस त्याला असा आला की खायला काही नाही, विकायला काही नाही. मग त्याने विचार केला की आता या जगण्यात काही अर्थ उरला नाही, आता आत्महत्या करावी, संपवू एकदा विषय. आणि तो आत्महत्या करण्यासाठी घरातून बाहेर पडला आहे की रेल्वेच्या खाली जाऊ किंवा नदीत उडी टाकू, पुलावरून आत्महत्या करायची आहे. घरातून बाहेर पडलेला आहे. पण माणसाचा शरीराचा मोह इतका लवकर सुटत नाही. त्याच्या मनात एक विचित्र विचार आला. त्याच्या मनात आलं, मला तर काही जगता आलं नाही, मी आयुष्यभर दुःखीच राहिलो, मला जगता आलं नाही. पण जगात असा कोणी माणूस आहे की जो खऱ्या अर्थाने जीवन जगला, खऱ्या अर्थाने त्याने जीवनाचा आनंद घेतला. असा एखादा माणूस की ज्याच्याकडे पाहिलं की त्याच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता आहे, सगळ्यांसाठी एक आपुलकीचं स्मित हास्य चेहऱ्यावर आहे, कपाळाला आठ्याने प्रसन्न चेहरा आहे, एक आपलेपणाचं स्मित हास्य आहे. असा एखादा चेहरा जर मला समोरून दिसला तर त्याच्याकडे बघून विचार करेल की अरे हा माणूस एवढा प्रसन्न आहे, सगळ्याची ओळखी अनोळखीची सगळ्यांची प्रेमाने बोलतो आहे, स्मितहास्य करतो आहे. मग हा जगू शकला तर मी काय जगू शकणार नाही. मला जर असा चेहरा दिसला तर मी आत्महत्या न करता परतच जाईन, ही त्या माणसाची अट आहे. त्या माणसाच्या डोक्यात हा विचार आलेला आहे की असा एखादा चेहरा मला समोर दिसला की जो पूर्णपणे प्रसन्न आहे, स्मितहास्य, एक आपलेपणाचा भाव आहे, तर मी आत्महत्या न करता परतच जाईन. त्या माणसाचं काय झालं पुढे ते आम्हाला माहिती नाही. फक्त आमचा प्रश्न एवढाच आहे, तुम्ही त्याला समोरून भेटला असता तर तुमचा चेहरा पाहून तो परत गेला असता का? प्रश्न आमचा हा आहे. त्याच्या मनात हा विचार आहे की असा प्रसन्न चेहरा दिसला तर मी परत जाईन. आणि तो चुकून तुमच्या समोरून गेला असता, तुमचा चेहरा त्याने पाहिला असता तर तो परत जाईल. आणि तो जर परत जाणार नसेल याचा अर्थ तुम्ही प्रसन्न राहत नाही. आणि खरं सांगू, मंदिरात जाणं, ज्ञानेश्वरी वाचणं, गीता वाचणं, हातात माळा घेऊन जप करणं भक्ती आहे, आम्ही नाही म्हणत नाही, ही भक्ती नाही आहे. पण खरी भक्ती प्रसन्न राहणं ही सगळ्यात मोठी भक्ती. प्रसन्न राहण्याचा अर्थ काय? आम्हाला जे देवाने दिलं ते स्वीकार आहे, त्यापेक्षा जास्ती नको आहे. आम्ही काही मागत नाही हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, जे आहे त्याचा आनंद आहे. तुम्ही प्रसन्न केव्हा राहाल? जे मिळालं त्यात पूर्ण समाधानी असाल. तुम्ही प्रसन्न का राहत नाही? 2 कारणांनी. प्रत्येकाचा स्वतःबद्दल असा गैरसमज आहे की ईश्वराने त्याला त्याच्या लायकीपेक्षा कमी दिलं आहे. हा तुमचा गैरसमज आहे स्वतःबद्दल. आणि त्याहून जास्ती तुम्हाला काय गोष्ट दुखवते? दुसऱ्याला त्याच्या लायकीपेक्षा जास्ती दिलं आहे.
हे तुम्ही ठरवून घेता. मला माझ्या लायकीपेक्षा कमी मिळालं म्हणून दुःख, आणि त्याहून मोठं दुःख दुसऱ्याला त्याच्या लायकीपेक्षा जास्त मिळालं. एखादा माणूस आहे, नास्तिक आहे, मंदिरात जात नाही, व्रत उपवास करत नाही, कुठं तीर्थाला जात नाही, पैसा कमवण्यावर त्याचा धंदा आहे, आणि त्याचा मुलगा मेडिकलला गेला, आणि आम्ही एवढे प्रयत्न केले, देवदेव केले, या मंदिरात त्या मंदिरात नवसला गेला, आणि मुलगा मेडिकलला गेला आणि फेल झाला. देवाला शिवाय देणार, प्रसन्नता गेली. तो माणूस वाईट असून त्याचं एवढं चांगलं झालं, मी एवढं रोज पूजापाठ करतो तरी माझं काम झालं नाही, हे विचार तुम्हाला अशांती करतात. आणि अशांत मन कधी एक चित्त होऊ शकत नाही. आणि तुकोबा म्हणतात, तो नारायण येईल तुझ्या घरामध्ये किंवा ठाईच्या बैसुनी करा एकचित्त. तुम्ही वागणं किती विचित्र आहे तुम्ही बघा. समजा तुम्ही स्वतः किंवा घराला कोणी आजारी पडलं आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेलात. डॉक्टरांनी पेशंटला तपासलं, सांगितलं, अहो तुम्हाला डायबिटीस सुरू झालेला आहे, आता रोज तुम्हाला 2 किलोमीटर चालायचं आहे आणि 2 किलोमीटर परत यायचं आहे. रोज 4 किलोमीटर चालायला सुरुवात करा. बरोबर सांगतात ना डॉक्टर असं. दुसरा पेशंट आला आहे डॉक्टरांकडे, अरे तुला खूप विकनेस आहे, अगदी बेड रेस्ट, संडासला देखील उठून जायचं नाही, बेड रेस्ट, बिछाण्यात पडून राहायचं, जागरून हालायचं देखील नाही. एकाला डॉक्टर सांगतो 4 किलोमीटर चाल, आणि दुसरा सांगतो बेड रेस्ट, संडासला देखील जायचं नाही, तिथंच. डॉक्टर भेदभाव करतो का? तुम्ही डॉक्टरला आरोप कराल हा भेदभाव करतो म्हणून? एखाद्याला बघेल, अरे तुझ्या शरीरात रक्ताची कमी आहे, ॲनिमिया आहे, अशक्तपणा आहे, हे औषध घे, याने तुला भूक लागेल, 2 घास जास्ती खा, शरीरात रक्त झालं पाहिजे, म्हणून त्याला भूक लागेल असं औषध देईल, टॉनिक देईल. आणि दुसरा सांगेल, अरे एवढं वजन झालं आहे बाबा, जर खायला कंट्रोल कर, 4 पोळ्या खायचे 2 पोळ्या खा. एकाला भूक लागावी म्हणून औषध देतो आहे डॉक्टर, आणि दुसऱ्याला वजन कमी व्हावून जर खायला मना करतो आहे. तुम्ही डॉक्टरावर भेदभावाचा आरोप करता का? म्हणतात की डॉक्टर पक्षपाती भेदभाव करतो, 4 जणांना 4 वेगळ्या गोष्टी सांगतो. त्या डॉक्टरचा उद्देश काय आहे? तुम्हाला निरोग करणं. 4 किलोमीटर चालण्याने तुम्ही निरोगी होत असाल तर 4 किलोमीटर चालायला भाग पडेल, आणि बेड रेस्ट करून तुम्ही आजारपणातून उठत असाल तर बेड रेस्ट करायला सांगेल. भोजन कमी करून तुमची तब्येत सुधरत असेल तर तुम्हाला खायला मना करेल, नाहीतर भूक लागायला म्हणून औषध देऊन तुमचं वजन वाढवण्याचा प्रयत्न करेल. तो एकच काम करतो आहे की समोरचा पेशंट कसा बरा होईल. तुम्ही कधी डॉक्टरावर भेदभाव केल्याचा, पक्षपात केल्याचा आरोप करत नाही, बरोबर ना? काही चुकीचं सांगत नाही ना? पण देवावर मात्र करतात की माझा मुलगा असा, त्याचा मुलगा तसा, मला एवढाच पगार, त्याला एवढा पगार, आणि तुम्ही देवावर अप्रत्यक्ष त्यावर आरोप करता की तो भेदभाव करतो. आणि असा जर तुम्ही आरोप करत असाल तर येईल कसा तुमच्याजवळ? तू त्या दिवशी येईल ज्यावेळी तू म्हणाल की मला जे दिले त्यात मी आनंदात आहे, मला काहीच नको आहे, मला तू हवा आहेस. तुम्ही मंदिरात जातात त्याच्यासाठी जात नाही, त्याच्यापासून काही हवं म्हणून जातात. मला काही हवं आहे तुझ्यापासून, तो तुमचा विनिमय दलाल आहे, मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, मला तू हवा म्हणून मी मंदिरात आली आहे, असं तुम्ही कधी मंदिरात जात नाही. अडचण ही तुमची. तुम्हाला सतत त्याच्यापासून काहीतरी हवं आहे. तो हवा आहे ज्यावेळी नक्की होईल, मला काही नको. एक साध्वी होऊन गेली लेडी कॅथरीन म्हणून, ती म्हणते, आय वॉन्ट नथिंग दॅट कम्स फ्रॉम यू लॉर्ड, आय वॉन्ट दी. मला तुझ्यापासून काही नको आहे, मला तू हवा आहेस. असं ज्यावेळी तुम्ही ईश्वराला म्हणण्याची हिंमत कराल तो दूर नाही. आणखीन एक गोष्ट, तुम्ही काही ना काही साधन भजन करतात तरी काही मिळत नाही. कारण आहे, सुखे येतो घरा नारायण, शब्द वापराय नारायण.
विठ्ठल म्हटलं नाही, रामकृष्ण म्हटलं नाही, देवाचं दुसरं नाव घेतलं नाही. तुकाबाने शब्द कोणता वापरला आहे? नारायण. नारायण शब्द चिकटपट्टी आहे का? मर्दी. तुकोबाने शब्द वापरले नारायण. नारायण शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? नार म्हणजे पाणी आणि आयन म्हणजे राहणं, घर. रामायण शब्दाचा अर्थ राम ज्या पोथीत आहे ते रामायण. आयन म्हणजे घर, राहण्याचं ठिकाण. नारायण म्हणजे नार म्हणजे पाणी, आयन म्हणजे त्यात राहणारा. कारण विष्णू कुठे असतो? वैकुंठात, क्षीरसमुद्रामध्ये. तो समुद्रात राहतो. म्हणून नारायण शब्द वापरला आहे. म्हणजे तुकोबाला काय सांगायचं आहे? तुमच्या हृदयात जर ओलावा नसेल तर तो दूर राहणार ना. आणि म्हणून माऊली सांगते, कुठलंही काम करताना कसं करा? त्या कामाबद्दल तुमच्या मनात ओलावा असला पाहिजे. तुम्ही करायचं म्हणून काम करतात. पडले डोका, नोकरी करायचं, करावं लागेल, काय करता म्हणून नोकरी करतात. आणि मग 5 दिवस झाले, आता कंटाळा, सुट्टी घेऊ, फिरायला जाऊ. तुम्हाला जर तुम्ही करत असलेल्या कामात कंटाळा येत असेल तर समजा तुम्ही शुष्क रीतीने, ओलावा नाही. आणि माऊली म्हणते, ईश्वराला प्रसन्न करायचं असेल तर तुमचं प्रत्येक काम ओलावा पाहिजे, हृदयात आपलेपणा पाहिजे. ईश्वरासाठी तुम्ही शब्द वापरतात, करुणासागर, प्रेम सागर वापरतात ना. ईश्वर कसा आहे? करुणासागर आहे. ईश्वर कसा आहे? प्रेम सागर आहे. मग त्या करुणासागरशी जर तुम्हाला एकरूप व्हायचं असेल तर तुमच्या हृदयात करुणा आली पाहिजे. तुमच्या हृदयात करुणा नाही, स्पष्ट सांगतो, दया असू शकते थोडीफार, करुणा नाही आहे. ज्या दिवशी तुमच्या हृदय करुणेने भरून निघेल, ओसाडून वाहेल, तर आपोआप त्या करुणासागरशी एकरूप होईल. तो प्रेमसागर आहे. तुमच्या हृदयात कोणाबद्दलही प्रेम नाही, आसक्ती आहे, मोह आहे, प्रेम नाही. प्रेम ही वेगळी वस्तू आहे. म्हणून तो येशू ख्रिस्त पण म्हणतो, गॉड इज लव अँड लव इज गॉड. प्रेम हे ईश्वराचं स्वरूप आहे. एखादी स्त्री कितीही सुंदर असली, कितीही गोरी असली, तरी तिची सावली काळीच पडणार आहे. सावली कधी कधी पडते, सावली काळीच पडणार आहे. तसं प्रेम ही ईश्वराची शक्ती आहे. ती संसारात ज्यावेळी येते तर ती आसक्ती होऊन जाते, मोह होऊन जातो. आणि ती आसक्ती आणि मोह तुम्हाला नडतो, बेडावून जातात बाहेर. लोक म्हणतात बायकोवर खूप प्रेम आहे, पण ती बाईच्या दुसऱ्या माणसं बोलताना तिथे तर बाजार मग कसा करते का? मालकी हक्क. माझी बायको दुसऱ्या माणसाची बोलते आहे म्हणजे काय? हा मालकी हक्क, हे स्वामित्वाची भावना तुम्हाला त्या बायकोच्या घरी जाऊन वादवाद करायला प्रेरित करते. कोण होता तो माणूस, का बोलतो तिच्याशी? अजून बायकोवर प्रेम आहे, तिला ज्यात आनंद आहे त्या करू देणार, नाही करणार तुम्ही. कारण प्रेम नाही, आसक्ती आहे, मोह आहे, अधिकार आहे. ज्या दिवशी हृदयात खऱ्या अर्थाने प्रेम जागेल, तो प्रेमसागर दूर नाही. करुणा जागेल. म्हणून तुकोबा काय म्हणतात? दया करणे जे पुत्रासी, त्याची दासा आणि दासी. एक बाई आहे, तिच्या मुलाला टेनिस खेळायची इच्छा झाली, टेनिस शिकू. लहान मुलगा आहे. म्हणून त्याच्या बापाने खूप मोठी लठ्ठ फी भरून कोचिंग लावली एका टेनिस प्लेअरची. त्याला सांगितलं, रोज सकाळी 5 वाजता इथे ग्राउंडवर यायचो, मी तुला टेनिस शिकवेन. मुलगा जातो आहे 5 वाजता टेनिस शिकायला. आणि इकडे खूप कडाक्याची थंडी पडलेली आहे. मुलगा रजाई ओढून झोपलेला आहे. आता बापाने पैसे भरले म्हणून बापा खडबड करतो आहे, अरे उठ, तुला जायचं आहे, तुला खेळायला जायचं आहे, ग्राउंडवर जायचं आहे. तुझा कोच वाट पाहत असेल. नाही बाबा, थंडी आहे, मी नाही जाणार. पोरगा रजाई ओढून झोपतो आहे, बाप उठवतो आहे.
आई तडकेल, काय परत मागा लागला, एवढंसं लेकरू थंडी वाजते, नाही गेला आज, का बिघडलं? नवरा बिचारा गप्प, काय करणार? हो, एक लहान मुलगा रडत होता, बाप जज होता. त्या जज साहेबांनी त्या मुलाला, आपल्या मुलाला बोलला, काय रे खायला रडायला? आईने मला मारलं. जज म्हणाला, अरे बेटा, वरच्या कोर्टाची फिर्याद खालच्या कोर्टात चालत नाही. वरच्या कोर्टाची फिर्याद खालच्या कोर्टात चालणार नाही. जाऊ दे, थोडं विषय. मुलगा, बायको म्हणाली, झोपू द्या, थंडी पडलेली आहे. रात्रीचे जे दूध होतं त्याची सकाळी 2दा चहा होऊन गेली, आता दूध उरलं नाही आहे. दूधवाल्याची याची वेळ झालेली आहे, तर आता ताजं दूध आलं की मग करू चहा, का थंडी आहे, चहा पाहिजे. नेहमीची वेळ टळली. अर्धा तास जास्त झाला, 1 तास झाला, अजून दूधवाला आला नाही. तडफडते आहे, कारण चहा हवा आहे. आणि मग दारची बेल वाजली, त्याने दार उघडलं. तिच्या मुलाचा वयाचा मुलगा बाहेर थंडीत खुटखुटत उभा आहे. म्हणाला की बाई, माझ्या वडिलांना रात्री अचानक ताप भरला, त्याला उठताही येत नाही, उभं राहता येत नाही, ताप आहे, चक्कर येत आहेत, म्हणून त्यांनी मला पाठवलं दूध घ्यायला. मग फुकट दूध देतात, पैसे घेतात, वेळेवर यायला नको. ती त्या मुलावर चिडली आहे. का? तो 1 तास उशीर आला, हिची चहा प्यायची इच्छा, 1 तास उशीर आला, ते चिडली आहे त्या मुलावर. मग तुझा बाप आधी बोला, मी काय करू त्याला, तुला वेळेवर यायला नको तो? तिच्या मुलाने मोठी फी भरून तो हृदयच झोपला आहे. आणि हा गरीबाचं पोरगं दारात दूध घेऊन आलं आहे, त्याच्यावर ते रागवते आहे. आणि मग ते मंदिरात माथा जवळ दे, हा हे भगवती माझं कल्याण कर. कशाला कल्याण कर? ते लेकरू तिचंच होतं ना, ते जगदंबा आहे, सगळ्याची आई आहे. तू तुझ्या लेकरासाठी त्याला हृदय सोड, आणि त्या लेकरावर तू चिडते, त्याला अपमानित करते, बोलते आहे. हे तुम्हाला व्यवहाराच्या दृष्टीने किती बरोबर तो विषय सोडा, अध्यात्माच्या दृष्टीने 100% चुकीचं आहे. म्हणून तुकाराम म्हणतात, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. करता तुम्ही? तुमच्या मुलासारखं तुमच्या घरात काम करायला बाईला किंवा नोकराला वागवतात? जर वागवत आहे, अहो ग्रस्त तर त्यांच्या 2-3 मुलामध्ये सारखं प्रेम करत नाही. एक आवडता असतो, शेणफळ असेल तर जास्त आवडतं असतं. तुमच्या 2-3 मुलामध्ये देखील तुम्ही समभावने राहत नाही, त्या देखील 19-20 होऊन जातो. आणि तुकोबा तो नोकराशी प्रेमाने वागायला शिकवत आहेत मुलासारखं. ही समता ज्यावेळी तुमच्याकडे येईल त्यावेळी तुम्ही ईश्वर प्राप्तीचे अधिकारी व्हाल. म्हणून नारायण शब्द आहे, ओलावा, प्रेम, आपुलकी. तुमच्या हृदयात कोणाबद्दल प्रेम नाही, कोणाबद्दल आपुलकी नाही, ओलावा नाही, कुठलेही काम हे ईश्वरासाठी करते म्हणून तुम्ही काम करत नाही. आणि म्हणून माऊली 18व्या अध्यायात म्हणते, तया सर्वात्मका ईश्वरा, तया सर्वात्मका ईश्वरा पूजा केली अपारा, स्वकर्म कुसुमांची वीरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली अपारा तोषा लागे. माऊली काय म्हणते, तो जो विश्वव्यापक प्रभू आहे, ईश्वर आहे, त्याची पूजा कशाने करायची? ही फुलं वाहून नाही. स्वकर्म कुसुमांची वीरा, तुमचं प्रत्येक कर्म हे ईश्वर चरणी अर्पण केलं फूल झालं पाहिजे. स्वकर्म कुसुमांची वीरा. मग तुम्ही शिक्षक असाल, किराणा दुकानदार असाल, डॉक्टर असाल, प्रोफेसर, रस्ता जाणारा मेहतर असो, मी जे काय काम करतो आहे ते ईश्वराचं काम समजून करतो आहे. ही जर तुम्हाला भान झालं, ईश्वर दूर नाही. म्हणून मला म्हणते स्वकर्म कुसुमाची वीरा. आणि ते काम कसं कराय? ओलावा. तुमच्या कुठल्याही कामामध्ये ओलावा नसतो. आई मुलासाठी स्वयंपाक त्यात ओलावा आहे, आलेल्या पाहुण्यांसाठी तो ओलावा नसतो. ती बॅग आली, काय 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 करावं ते कुठे कडे 4 दिवस बॅग देऊन गेली. स्वतःच्या मुलासाठी स्वयंपाक करायचा त्यात ओलावा आहे.
मग सासरकडे दोन्ही कोणी आलं आता ना, मग स्वयंपाक करावं लागलं, जीवावर येते. हा मनुष्य स्वभाव आहे. म्हणून आम्ही सगळ्या मुलांना एक प्रश्न विचारला होता, तुम्ही त्यावेळी नव्हता, तो प्रश्न पुन्हा विचारतो. आम्ही सगळ्या मुलांना विचारलं, सरळ रेषेची व्याख्या काय? दुर्दैवाची गोष्ट आहे, शाळेत शिकणाऱ्या पोरांना जे भूमितीत शिकवलं जात आहे ते देखील सांगता येत नाही आहे. आम्ही 60 वर्षापूर्वी शिकवलं सांगतो आहे, सरळ रेषेची व्याख्या आहे 2 बिंदूतलं कमीत कमी अंतर. रेषा थोडीशी वाकडी झाली तर अंतर वाढेल, कळते? थोडी अशी केली तरी अंतर वाढेल. सरळ रेषा म्हणजे काय? 2 बिंदूतलं कमीत कमी अंतर. तुमच्यात आणि ईश्वरात कमीत कमी अंतर व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला सरळ व्हावं लागेल. तुम्ही सरळ नाहीत म्हणून दूर आहात. माणूस कुठेही माणूस, सगळी साधनाचा उद्देश काय आहे? सरळ व्हा, छल कपट नको. रामचरित मानसाचा प्रसंग आहे. राम रावणाचं युद्ध सुरू झालेलं आहे. बिभीषण रामाच्या शरणी आलेला आहे. मला बिभीषणाला ठेवून घ्यायचं का हाकलून द्यायचं? राम सगळ्यांची परीक्षा करण्यासाठी विचारतो. सुग्रीव म्हणतात, हा रावणाचा भाऊ आहे, याचा विश्वास ठेवू नका, हाकला याला. जाबूजांना नका ठेवू, काढा याला. प्रत्येकजण सल्ला देतोय रामाला की बिभीषणाचा स्वीकार करू नका, त्याला जाऊ द्या. हनुमंताला सांगा की भगवान याला ठेवून घ्या, याला ठेवून घ्या. तिथं संत तुलसीदास छान शब्द वापरतात. राम त्यावेळी म्हणतो, नीट लक्षात द्या, राम असं म्हणत नाही की मला कामी माणूस नको, मला क्रोधी माणूस नको, असं म्हटलं नाही. राम म्हणतायत, मोही छल कपट दुरावन भावा. बिभीषण आला, त्याने रामाला हे नाही सांगितलं मी तुझा भक्त आहे. त्याने रामाला हे नाही सांगितलं माझ्या दारशी तुळशी वृंदावन आहे. विचार हनुमंताला, त्याने माझे घर पाहिलेलं आहे. हनुमंत आला लंकेत, मी रामराम जप करत होतो, विचार हनुमंताला. हे नाही सांगितलं. त्याने काय सांगितलं? राम रावणाचं युद्ध चालू आहे, त्या युद्धाच्या परिस्थिती लक्षात घेऊन त्याने स्वतःची ओळख दिली, मी रावणाचा लघुबंधू बिभीषण. ही ओळख दिली, लपवलो नाही. मी रावणाचा लघुबंधू बिभीषण. म्हणजे कुठलंही छल नाही, कुठलंही कपट नाही. तुम्ही प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या सुखाकडे बघून ईर्षेने मनात म्हणतात ते त्याच्यापेक्षा मी चांगला, तिच्यापेक्षा मी चांगली, ते लोक असे आहेत तरी सुखी आहेत, आम्ही एवढे चांगले तरी दुःखी आहेत. हा तुमच्या मनात येणारा विचार ईश्वरावर अन्याय करतो आहे. तुम्ही म्हणता तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ म्हणजे काय? त्याला सगळं कळतं आहे. मग तो जे सर्वज्ञ आहे तर तुम्हाला काय पाहिजे त्याला कळतं, कशाला मागता? त्याला कळतं ना तुम्हाला काय हवं. नाही मग सर्वज्ञ म्हणू नका. तो सर्व समर्थ आहे. मग तो सगळं समर्थ आहे तर का त्याला त्रास देता? माझे काम, माझे काम, ते काम, ते काम नाही. त्याला ते स्वीकारलं. म्हणून राम म्हणतात, मोही छल कपट दुरावन भाव. आपण किती चतुर आहोत. तुम्ही सगळेजण कुठेतरी मंदिरात जातात, आरती म्हणतात, ओम जय जगदीश हरे. येते ना सगळ्यांना आरती? ही आरती बोलते माहिती? ओम जय जगदीश हरे, प्रभू जय जगदीश हरे. आणि त्या आरतीमध्ये एक ओळ येते, मध्ये एक कडवं येतो, तन मन धन तेरा सब कुछ है तेरा. तन मन धन तेरा सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. हे कडवं त्या आरतीत आहे. सगळे प्रेमाने म्हणतात, तन मन धन तेरा सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. आरती झाली, पूजाऱ्याने आरती ताट बाहेर आणलं, तुम्ही खिशात हात घेतला, बाहेर पर्समध्ये हात घेतला, 5 रुपयाच्या शिका हातात त्यांना सोडून देतात, रुपयाखाली शोधतात. 5 रुपये निघणारी बाहेर, रुपया आहे का सोडतात का? तन मन धन तेरा सब कुछ है तेरा.
तेरा तुझं को अर्पण क्या लागे मेरा. मग काढा की तू 5 रुपये शिक्का येतं की बाहेर नाही येत. आणि काही लोक एवढे चतुर असतात की नाहीच रुपयाचा शिक्का सापडला तर 5 रुपये टाकतात टाकतील आणि 4 रुपये उचलून खिचात टाकतात. करतात ना असं. आम्ही बघितलं डोळ्यांनी. जे सुट्टे पडायचे 2 कामं झाली, पैसे दिले आणि सुट्टी मिळाले. कोथिंबीर खायला कामाचे दिले, 4 रुपयाचे शिक्के उचलून ठेवून गेले. ही कुटिलता, ही बुद्धीची चतुराई. म्हणून तुम्हाला पहिल्या दिवशी प्रवचनाला सांगितलं, ईश्वर प्राप्तीचा एकच सूत्र आहे, विकल्परहित श्रद्धा. विकल्परहित श्रद्धा. आमच्याजवळ विकल्परहित श्रद्धा नाही. म्हणून आम्ही शांत बसूच शकत नाही. एके ठिकाणी ठाईच्या बसून करा ऐकत तर का होत नाही. आमच्याच अपेक्षा, आमच्याच वासना, आमच्याच इच्छा. आणखीन काही गोष्टी समजून घ्या. आम्हाला माहिती नाही, पण महाराज जे म्हणाले की इथं बसल्यानंतर काही लोक शिक्षक पण आहेत असतील. शाळेमध्ये एक गौतम बुद्धाची कथा शिकवली जाते. नीट लक्षात देऊन ऐका. काय गौतम बुद्धाची कथा की तो राजपुत्र आहे. ज्योतिषाने भविष्य सांगितलं होतं की हा संन्यासी होऊन जाईल, म्हणून राजाने त्याला राजवाड्यातून बाहेर पडूच दिलं नाही. लहानाचा मोठा झाला, तरुण झाला तरी राजवाड्याचा बाहेर जायचं नाही. त्याचं लग्न झालं, आता मुलगा झाला. आता बापाला वाटलं याचं लग्न झाला, मुलगा झाला, आता काही संन्यास घेणार नाही. आता युवराज करायचं आहे, उद्या त्याला राजा करायचं आहे. मग बाहेरच्या जगाची माहिती व्हावी म्हणून राजाने त्याला पहिल्यांदाच परवानगी दिली नगर भ्रमण करायची. तो रथात बसून निघालेला आहे नगर पाहायला. त्याला आतापर्यंत काही पाहिलंच नाही आहे. आणि तो नगर भ्रमणाला जात असताना समोरून एक भिकारी दिसला, भीक मागणारा. त्याने विचारच साधला, कोण आहे. भिकारी आहे, काय करतोय, भीक मागतोय पोट भरण्यासाठी. त्याला खायला काही हवं आहे, भीक मागतो आहे, दुःखी आहे बिचारा. बुद्धा ते सिद्धार्थ राजपुत्राने ऐकलं. गोष्ट नीट लक्षात द्या, पुढचा भाग कठीण आहे समजायला. त्या सिद्धार्थ राजपुत्राला कळालं की हा भिकारी दुःखी आहे. का, त्याच्याजवळ कुठलेच पैसे नाही, खायला काही नाही, पैसे नाही आहेत. थोडा पुढं गेला. कथा असं सांगते, एक जरा जर्जरीत म्हातारा दिसला. काठी टेकून लटपट लटपट करतोय, पाय कसं तरी चालतो आहे. शरीर अगदी वृद्ध झालेलं आहे, गलितांग आहे, हातात काठी घेऊन चालतोय कसा तरी. बुद्धाने त्याच्याकडे पाहिलं सिद्धार्थाने. त्या वृद्धाकडे बघून त्या कलबलून आलं. अरे हा एवढा वृद्ध, याला चालता पण येत नाही आहे, काठीच्या सहाऱ्याने देखील चालता येत नाही आहे. तो सिद्धार्थ राजपुत्र राजवाड्यात परत गेला. आता नीट विचार करून आम्हाला सांगा की राजवाड्यात आल्यावर त्याने काय करायला पाहिजे होतं. तो भिकारी बघून जर त्याला सुख झालं असेल, मी उगाच राजपुत्र आहे, तो भिकारी चांगला छान, मग मी पण भिकारी होऊ. भिकारी बघून जर त्याला सुख वाटलं असतं, मग त्याने राज्य सोडून तो निघून गेला, एका अर्थाने भिकारीच झाला, समजू शकतो. पण भिकारी बघून त्याला जर दुःख झालेलं आहे तर त्याने राजवाडा सोडायला नको होता. उलट लोकांना आणखीन कर टाकून, आणखीन टॅक्स टाकून आणखीन पैसे गोळा करायला पाहिजे होते. ते उलटं केलं. हे समजदार माणसाचे काम नाही, उलटं करतोय. भिकाऱ्याला बघून दुःखी होत आहे, सगळे राज सोडतो, स्वतः भिकारी व्हायला निघाला आहे. त्याला एक वृद्धाला बघितलं, हातपाय कापता आहेत. त्या वृद्धाला बघून जर त्याला दुःख झालं आहे असं कथेत सांगितलं जातं, मग त्याने काय करायला पाहिजे, वैद्याला बोलायला पाहिजे, इकडे माझ्याकडे नवीन च्यवनप्राश करा, दुसरी कधी औषधं तयार करा, मला वृद्ध व्हायचं नाही,
मला कायम तरुण राहायचं आहे, असे काहीतरी औषधं तयार करा, असा आदेश द्यायला पाहिजे. कारण वृद्ध बघून त्याला दुःख झालं आहे. वृद्ध बघून जर त्याला सुख झालं असतं तर त्या राजवाड्यापासून निघून जाणं संयुक्तिक होतं, तर्कशुद्ध होतं. कारण जर खाण्यापिण्याची आबाळ झाली तर माणूस वयाच्या आधीच वृद्ध दिसायला लागतो. खाणंपिणं व्यवस्थित असेल तर वयाच्या आधीच केस पांढरे होतात, वय दिसायला लागतो. मग त्याने उलटं करायला पाहिजे होतं ना. मी सतत तरुण राहील अशी व्यवस्था करायच्या सोडून तो राजवाडा सोडून निघून गेला. म्हणजे त्याने अकाली वृद्धत्व स्वीकारलं. हे करणं मूर्खपणाचं नाही का? चुकीचं नाही का? आणि तरी ते बुद्धाने केलं. आम्ही त्याला भगवान बुद्ध म्हणून वंदन करतो. मग त्या बुद्धाच्या मनामध्ये, त्या सिद्धार्थ राजपुत्राच्या मनामध्ये नेमके काय विचार असतील असं आम्ही तुम्हाला विचारलं. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना विचारलं की त्याने घर का सोडलं? काय उत्तर देणार? तुमच्या सगळ्यांकडे टी व्ही असेलच, खात्री आहे आम्हाला. बरं, गीता असू नसो, रामायण असू नसो, ज्ञानेश्वरी असू नसो, टी व्ही तर असेलच. आम्हाला ती नाराजी नाही टी व्हीबद्दल. फक्त एवढं सांगा, टी व्ही तुमच्या घरात आहे कारण टी व्ही पाहून तुमचा वेळ छान जातो. म्हणजे टी व्ही हे तुमचं सुखाचं एक साधन आहे, बरोबर? टी व्ही एक सुखाचं साधन आहे, आम्ही स्वीकारतो. तुम्ही 24 तास टी व्ही पाहू शकाल का? नाही पाहता ना. मी तुम्हाला काही काळ टी व्हीपासून दूर राहावं लागेल, नोकरी, धंदा, व्यवसाय, इतर कामं. मग ज्यावेळी तुम्ही टी व्हीपासून दूर होत आहात त्यावेळी टी व्ही हे तुमचं सुखाचं साधन राहत नाही. तुम्हाला बाहेर जायचं नाही, घरात बसलेले आहेत, मॅच चाललेली, बघतात आनंद, बा छान मजा येत आहे. आणि लाईट गेली. लाईट असणं तुमच्या हातात आहे का? नाही. लाईट असावी हे तुमच्या हातात नाही आहे. मॅच अगदी शेवटली ओव्हर चालली आहे, कोण जिंकेल कोण हारेल सगळं उत्साहित झालेले आहेत, आणि त्याच वेळी लाईट गेली, खूप तडफड होईल मनाची. इलाज नाही आहे, कारण लाईट असणं तुमच्या हातात नाही आहे. तिसरी गोष्ट, समजा लाईट पण आहे पण टी व्हीवर तुम्हाला पाहिजे असे तो कार्यक्रम येत नाही आहे. दुसरा कुठे कार्यक्रम, माझे माती माझे शेत, असा काहीतरी कार्यक्रम चालला आहे ज्यात तुम्हाला रस नाही. तुम्हाला हवा असलेला कार्यक्रम टी व्हीवर यावा हे तुमच्या हातात आहे का? नाही. ते टी व्हीवाले जाणे. मग त्याप्रमाणे तुम्हाला वेळ काढावे लागेल. आणि चौथी गोष्ट, टी व्ही आहे, लाईट पण आहे, तुम्हाला आवडणारा कार्यक्रम पण चालू आहे, आणि तुमचं पोट बिघडलं आहे, वारंवार संडासला पडावं लागतं आहे, किंवा खूप डोकं दुखतं आहे, आवाज सहन होत नाही आहे, टी व्ही पहा. नाही. म्हणजे टी व्ही तुम्हाला त्यावेळी सुख देईल ज्यावेळी या 4 गोष्टी एकत्र येतील. टी व्ही असणं, लाईट असणं, आवडता कार्यक्रम असणं, आणि तुम्ही बघण्याच्या स्थितीत असणं. ह्या 4 गोष्टी एकत्र आल्यावरच त्या टी व्हीपासून तुम्हाला सुख मिळेल. त्याला गणिताच्या भाषेत पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, 4 रस्ते एके ठिकाणी येणं, 4 गोष्टी एके ठिकाणी येणं, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. हे 24 तासात किती वेळा घडू शकेल? तास 2 तास. मग बाकीच्या वेळ ते टी व्ही तुम्हाला सुख देणार नाही. कळतंय? बुद्ध विचार करतो आहे. काय सुद्धा त्याने कर, काय विचार असेल त्या डोक्यामध्ये, हे अध्यात्म आहे. तो हा विचार करतो आहे, मी आज राजपुत्र आहे म्हणून सुखी. उद्या माझ्या राज्यावर कोणी आक्रमण केलं, मी युद्ध हारलो, मला राज्यातून पळावं लागलं, तर कदाचित उद्या माझी हीच दशा होईल भिकाऱ्यासारखी. कदाचित पुढचा जन्म माझा भिकाऱ्याच्याच घरात झाला तर मला हेच दुःख भोगावं लागेल जे त्या भिकाऱ्याला आहे. आज मी राजपुत्र आहे म्हणून सुखी,
पण उद्या न करे. जीवन जगण्याचा असा कोणता रस्ता आहे का की मी राजपुत्र असलो तरी सुखी, भिकारी झालो तरी सुखी. माझं सुखी होणं हे राजपुत्र किंवा भिकाऱ्यावर अवलंबून असता कामा नाही. तो वृद्धाला बघून दुःखी झालेला आहे. तो विचार करतोय मी आज तरुण आहे, मी ऊस खाऊ शकतो, फुटाणे खाऊ शकतो, सगळं खाऊ शकतो. उद्या बोडकं झालं असेल, इच्छा असली तरी ऊस खाता येत नाही, फुटाणे खाता येत नाही वगैरे वगैरे. मी आज तरुण आहे म्हणून सगळ्या तऱ्हेचे विषयभोग भोगू शकतो. सगळ्या तऱ्हेचे विषयभोग तुम्ही ग्रस्ता समजता आम्ही काय म्हणतोय ते. उद्या मला पण हे वृद्धत्व येईल, मी असाच म्हातारा होईल, माझं शरीर असंच जीर्ण होईल आणि मला हेच दुःख भोगावं लागेल जे त्या वृद्धाला भोगावं लागतं आहे. मग तो विचार करतोय जीवन जगण्याचा असा कोणता रस्ता आहे का की मी तरुण असो तरी सुखी आणि वृद्ध झालो तरी सुखी. मी निरोगी आहे तरी सुखी आणि शरीरात काही रोग झाला तरी सुखी. म्हणजे माझं सुखी असणं हे माझ्या तारुण्यावर किंवा वृद्धावस्थेवर आधारित असू नये. कळतंय का सांगतोय? खऱ्या अर्थाने माणूस त्याच वेळी सुखी होऊ शकतो ज्यावेळी त्याची सुखासाठी कुठल्याही वस्तूची, कुठल्याही व्यक्तीची आणि कुठल्याही परिस्थितीची गरज नसेल. वस्तू, व्यक्ती, परिस्थिती निरपेक्ष सुख मिळालं तर तुम्हाला जगात कोणी दुःखीच करू शकत नाही. तुम्ही दुःखी का होता? कारण तुमचं सुख वस्तूवर आहे, ते वस्तू नसेल तर दुःखी होणार. तुमचं सुख कुठल्या व्यक्तीशी जुळलेलं आहे, ते व्यक्ती जवळ नाही म्हणून दुःखी होणार. तुम्ही सुख परिस्थितीवर आधारी आहे, परिस्थिती बदलत राहते म्हणून दुःखी होणार. जीवन जगण्याचा असा कोणता रस्ता की ज्या रस्त्याने गेला असता वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती निरपेक्ष, इंडिपेंडन्स ऑफ पर्सन, थिंग अँड कंडिशन. वस्तू, व्यक्ती निरपेक्ष सुखाचा शोध म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे काय? काहीच नको आहे. टी व्हीची गरज नाही, पेपरची गरज नाही. मी माझ्या मनात आनंदात आहे, ज्याला शास्त्रामध्ये निजानंद म्हटलेलं आहे. तुम्हाला जो निजानंद मिळाला तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. कारण तुझा आनंद तुमच्यातून आलेला आहे. साधारण हे सांगतं. आणि म्हणून तुकाराम म्हणतात ठाईचं बसणी करा एकचित्त. तुम्ही वस्तूच्या मागे धावत आहे. वस्तू मिळाली तर विचारांची दिशा बदलली, वस्तू नाही मिळाली दिशा बदलली. पण शेवटी विचारायचा आहे डोक्यामध्ये, असलं तरी नसलं तरी. आणि म्हणून तुमचं चंचल मन कधीही शांत स्थिर होत नाही. ठाईचं बसून करा एकचित्त केव्हा? जेव्हा तुमच्या गरजा कमीत कमी होत जातील. जेवढ्या गरजा कमी होत जातील तेवढे तुम्ही आपोआप शांत होत जाल. कोवा दरिद्रा यस्स विशाल तृष्णा. दरिद्री कोण? ज्याच्यावर पैसे नाही तो दरिद्री नाही. करोडपती असला तरी तो दरिद्र आहे का? विशाल तृष्णा. जेवढी तुमची तृष्णा वाढेल, हा वाढेल, तेवढे अधिक दुःखी होत जाल. ठाईच्या बसून करा एकचित्तात. लखनला स्वामीजी, आम्ही जॉब करायला बसलो ना तर मला खूप विचार येतात. नेमचा प्रश्न आहे. आम्ही गमतीनं उत्तर देतो की जप करतानाच विचार येत असतील तर जप करूच नका. एरवी जर तुम्ही शांत बसून राहत असाल तर शांत बसा ना. जप करण्याचा उद्देशच तुझं मन शांत करण्यासाठी आहे. पण जप करताना विचार येतात. एरवी विचार येत नसेल तर जप करू नका. नाही, एरवी पण विचार येतात. मग एरवी विचार येतात त्यावेळी का नाही सांगत? कारण त्यावेळी ते तुम्हाला नकोसे वाटत नाही. जप करताना तुम्हाला ते विचार नकोसे वाटायला लागतात. मी देवाचं नाव घेतो आहे, तिथे बुद्धीची चतुराई. गुरुवाक्य तेही पाळत नाही. एका बहिणी एका महाराजाकडे दीक्षा घेतली. गुरु महाराज गुरुमंत्र दिला. घरी आली, सकाळी आंघोळ केली, जप करायला बसली, हातात माळ घेतली आणि मग त्याच्या डोक्यात आलं, अरे गडबड झाली.
महाराजांनी मंत्र दिला होता, ओम नमो भगवते वासुदेवाय. इथं यांचं नाव वासुदेव आहे. आता पूर्वी जुन्या जमान्याच्या बाया नवऱ्याचं नाव घेत नसे. अलीकडे बाया नवऱ्याचं नावच काय घेतात, नाव देखील ठेवतात. जप करायला बसली, ओम नमो भगवते, जी वाटकळली वासुदेव कसं म्हणायचं, नवऱ्याचं नाव आहे. बाई हुशार, ओम नमो भगवते पप्पूचे पप्पा आहे ना बा. गुरुने जे दिलं आहे त्यात तुम्ही तुमची बुद्धी वापरू नका.